नमस्कार, मी मोहित आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिक्युरिटी या विषयाशी रिलेटेड करंट अफेअर डिस्कस करणार आहोत। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे बाकीचे जे महिने आहेत ते मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच कंबाइनली कव्हर करत जाईल। तर सिक्युरिटी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण या टॉपिकवर दरवर्षी परीक्षेत प्रश्न विचारले गेले आहेत। प्री जरी आपण सोडली, MPSC प्री जरी सोडली, त्यात प्रीमध्ये जरी एखादं वर्ष सुटलं असेल, परंतु MPSC मेन्समध्ये दरवर्षी या टॉपिकवर कमीत कमी तुम्हाला एक प्रश्न मिळेल आणि जास्तीत जास्त 4 किंवा 5 प्रश्न मिळू शकतात। 2012 मध्ये या टॉपिकवर 2012च्या राज्यसेवा मेन्समध्ये या टॉपिकवर जवळपास 5 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यामुळे सिक्युरिटी हा टॉपिक चांगल्या रीतीने करणं आपल्याला गरजेचं आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिली न्यूज आहे LCA तेजस, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस। हे जे एअरक्राफ्ट आहे ही सर्वात हलकी, लाईट वेट असतं, लहान आणि बहुभूमिका मल्टीपर्पज यांच्या वर्गातील सर्वात फास्ट सुपरसोनिक लढाऊ विमान आहे। याचं मेन फीचर आपण म्हणू शकतो की मित्रांनो, या विमानात हवा ते हवा, एअर टू एअर इंधन भरण्याची क्षमता आहे। ते एअर टू एअर मारा करू शकते, एअर टू सरफेस मारा करू शकते। त्याचप्रमाणे याचं जे एम आहे, याचं आपण म्हणू शकतो ते अचूक मार्गदर्शक शस्त्रे वाहून नेण्यासाठी या विमानाला डिझाईन करण्यात आलेलं आहे। याची कमाल म्हणजे जास्त लोड क्षमता जी आहे 4000 किलो आहे, म्हणजे हे 4000 किलोपर्यंत दारुगोळा वाहून नेऊ शकते। आणि एका स्ट्रोकमध्ये आपण म्हणू शकतो एकदा रिफ्युलिंग केल्यानंतर किंवा एकदा सगळे इक्विपमेंट इक्विप केल्यानंतर या विमानाची जी रेंज आहे ते 3000 किलोमीटर पर्यंत आहे। आणि हे मॅच 1.8च्या कमाल गतीला उपस्थित राहू शकते, म्हणजे स्टेबल राहू शकते विदाउट एनी डिस्टर्बन्स। आता विमानाची जी गती आहे ते आपण मॅच मध्ये मोजत असतो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मॅचचा स्पीड म्हणजे जवळपास 1225 किलोमीटर पर आवर। इतक्या हाय वेगाने हे विमान धावू शकते, म्हणून याला सुपरसोनिक म्हटले जाते। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, आपली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही जी कमिटी आहे यांनी भारतीय हवाई दलासाठी 83 तेजस हलकी लढाऊ विमाने विकत घेण्याचे ठरवलेले आहे। या कमिटीचे अध्यक्ष असतात प्राईम मिनिस्टर। तर या पूर्ण डीलची किंमत आहे 48,000 कोटी रुपये। आणि यामध्ये आपण हे जे 83 विमानं आहे, या 83 पैकी 73 जे आहे ते आपण LCA तेजस MK1A हे लढाऊ विमानं घेणार आहेत आणि 10 LCA तेजस MK1, हे लक्षात ठेवा। MK1 जे आहे, MK1 हे ट्रेनर विमान आहे MK1, आणि A जर असेल तर हे लढाऊ विमान आहेत। MK1A हे लढाऊ विमान आहेत, ती आपण 73 घेणार आहोत। आणि ट्रेनर जे विमान आहेत ते जे ट्रेनिंग देण्यासाठी आपण त्याचा यूज करतो ते विमानं जे आहेत ते 10 घेणार आहोत। त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे सी व्हिजिल एक्झरसाइज 2021। ही एक्झरसाइज जी आहे ही मित्रांनो, आपण ज्या आपल्या समुद्र तटावर, समुद्र किनाऱ्यावर ज्या डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत त्या तपासण्या, त्या व्यवस्थित केलेल्या आहेत किंवा त्यांची इफेक्टिव्हनेस चेक करण्यासाठी आपण ही एक्झरसाइज कंडक्ट करतो। ज्या आपण सागरी सुरक्षेसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत त्याची परिणामकारिता, म्हणजे ते किती परिणामकारक आहेत ते तपासण्यासाठी आपण ही एक्झरसाइज करत असतो। सागरी सुरक्षेचा संपूर्ण स्पेक्ट्रम म्हणजे आपण हे म्हणू शकतो की सागरी सुरक्षेत ज्या गोष्टी येतात, फॉर एक्झाम्पल सर्व्हायव्हलन्स रडार आहेत, आपले प्लेन्स आहेत, एअरक्राफ्ट कॅरियर आहेत, म्हणजे जे स्टेक होल्डर्स, जे भागीदार या योजनेत इन्क्लूड आहेत सागरी सुरक्षेच्या, त्या सगळ्या योजनेचा आढावा म्हणून आपण ही या एक्झरसाइजमध्ये आपण चेक करतो। ही दर 2 वर्षांनी होते सी व्हिजिल, आणि यावर्षी ही जी एक्झरसाइज आहे ती पार पडली आहे। ही एक्झरसाइज मित्रांनो भारतातील सर्वात मोठी तटीय संरक्षण कवायत म्हणून ओळखली जाते। कारण की सगळ्यात मोठी का ओळखली जाते, कारण की भारताचा जो सरफेस एरिया आहे, या पूर्ण सरफेस एरियावर ही एक्झरसाइज कंडक्ट केल्या जाते।
फक्त विशाखापट्टणममध्ये नाही किंवा एखाद्या कोणत्या सिटीत कंडक्ट केली नाही जात, पूर्ण एरियावर कंडक्ट केली जाते. जेवढाही आपली किनारपट्टी आहे 7516 किलोमीटर या पूर्ण किनारपट्टीवर केली जाते. त्यामुळे आपण सर्वात मोठी तटीय संरक्षण एक्झरसाइज म्हणून या एक्झरसाइजला ओळखतो. कोणती? सी व्हिजिल एक्झरसाइज 2021. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे, भारतीय लष्कराकडून UAV खरेदी करण्यात आलेला आहे, अनमॅन्ड एरियल व्हेकल. याला आपण सोप्या शब्दामध्ये ड्रोन म्हणू शकतो. अनमॅन्ड एरियल व्हेकल हे जे आहे, हे ड्रोन जे आहे मित्रांनो, व्हर्टिकली टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकते. व्हर्टिकली मीन्स आता हे एक ड्रोन आहे. याची अजून एक खासियत आहे, ते म्हणजे याचे जे पंख आहेत ते स्टेबल राहतात. बाकीचे ड्रोन तुम्ही पाहिले असेल त्याच्यावर तर असे हे राहतात, म्हणजे फिरणारे पत्ते राहतात, पण या ड्रोनवर तशा प्रकारचं काही राहत नाही. याचे जे पंख आहे ते स्टेबल आहे. कोणतं ड्रोन आहे? UAV खरेदी. या ड्रोनची लांबी मित्रांनो सुमारे 2.6 मीटर लांब आहे. 2.6 मीटर लांब आहे आणि याची रुंदी आपण म्हणू शकतो 1.8 मीटर रुंद आहे. त्याचप्रमाणे हे जवळपास 15 किलोमीटरपर्यंत सर्व्हिलियन्स करू शकते. 15 किलोमीटरचा जो एरिया असेल, इथून उडवलं आपण तर हे 15 किलोमीटरच्या एरियामध्ये पूर्ण सर्व्हिलियन्स करू शकते. भारतीय लष्कराने हा करार केला आहे. कोणती कंपनी आहे ज्या कंपनीशी करार केला? आयडिया फोर्ज. याच्यासोबत किती डॉलरचा करार केला आहे? $20 दशलक्षाचा करार केलेला आहे भारतीय लष्कराने. हा ड्रोन कशासाठी यूज होईल? तर मेन पर्पज या ड्रोनचा हा आहे की आपण इंटेलिजन्स आणि सर्व्हिलियन्स करू शकू. आपले ज्या एरियामध्ये आपण एखादा डोंगराळ भाग असेल, मोस्ट ऑफ द या ड्रोनचा यूज जम्मू अँड काश्मीरमध्ये होईल. कारण की तिथले जे मोस्ट ऑफ द एरिया आहेत ते भारतीय लष्करासाठी अजूनही अनॲक्सेसेबल आहेत. म्हणजे तिथं आपलं लष्कर व्यवस्थित पोहोचू शकत नाही. तर त्या एरियावर सर्व्हिलियन्स ठेवण्यासाठी या ड्रोनचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होईल. तर मेन कारण हेच आहे, हे रडार खरेदी मेन कारण हेच आहे हा ड्रोन खरेदी करण्यामागे. परंतु याचे इतर सुद्धा उपयोग आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल गर्दी निरीक्षण करण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन, त्याचप्रमाणे अचूक शेती आपण म्हणू शकतो की एखादा एरियावर किती प्रमाणात ड्रॉट आहे किंवा कोणत्या भागात पाण्याची पात्रता, पाण्याची हे जास्त आहे कमी आहे, हे आपण वरून ऑब्झर्व करून इझिली सांगू शकतो. त्यामुळे आपण अचूक शेतीमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे खाणकाम जे आहे, मायनिंग एरियाज, तो जर समजा फॉर एक्झाम्पल एवढा एरिया एक्स एरिया अलॉट केला असेल एखाद्या मायनिंग कंपनीला, परंतु ते एवढ्या एरियात मायनिंग करत असेल X+Y, तर हा एरिया मायनिंगचा एरिया खूप मोठा असतो मित्रांनो. तो इझिली ॲक्सेसेबल होत नाही आणि मनुष्यांना तर अजिबातच ॲक्सेसेबल होत नाही तो इझिली. तर तो जो डाटा इन्स्टंटली पाहिजे असेल तेव्हा त्या वेळेससुद्धा आपण या ड्रोनचा उपयोग करू शकतो. परंतु या ड्रोनचा प्रायमरी उपयोग जो आहे तो आपण सर्व्हिलियन्स करण्यासाठीच करतो. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे कवच व्यायाम. याला आपण सराव म्हणू शकतो. ही जी एक्झरसाइज आहे ही का महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीतच पडेल. कारण की या एक्झरसाइजमध्ये आपल्याला हे एक्झरसाइजचं नाव ऐकून तो असं वाटते की बाबा कोणत्या दुसऱ्या देशाचा सुद्धा यात समावेश असेल, परंतु असं काहीही नाही आहे. यात फक्त भारतीय सेना, भारतीय नौदल, भारतीय वायुफोर्स आणि भारतीय तटरक्षक दल या चौघांचा समावेश आहे. 1, 2, 3, 4 या चौघांचा समावेश आहे. ही कशासाठी केल्या जाते मित्रांनो? हा जो सराव आहे हा कशासाठी केला जातो? तर या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांचं व्यवस्थित ट्यून जॉईन करण्यासाठी हा सराव केला जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत असेल, अलीकडची न्यूज आहे, 3ही सर्व्हिसेसचं ट्युनिंग करण्यासाठी आपण एक पोस्ट तयार केली होती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. त्याचे जे पहिले आपल्या देशाचे जे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते ते होते बिपिन रावत. त्यांची अनफॉर्च्युनेटली हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे डेथ झाली आहे. त्यामुळे सुद्धा तो मुद्दा करंट अफेअरमध्ये महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर ट्युनिंगसाठी कोणती एक्झरसाइज येऊ शकते, कोणती एक्झरसाइज महत्त्वाची आहे, 3ही सर्व्हिसेसच्या एकत्रित इंटिग्रेटेड परफॉर्मन्ससाठी, तर आपण या सर्व्हिसेसचं हे सर्व्हिस लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने तो करंट अफेअरमध्ये मुद्दा खूप चालत आहे. त्याच्या अनुषंगाने या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात येण्याचे चान्सेस आहेत. तर ही एक्झरसाइज लक्षात ठेवा. त्यानंतर ठीक आहे,
अशा व्यायामाची गरज का आहे आपल्याला माहीतच आहे. 1993चा बॉम्बे बॉम्बस्फोट, त्याचप्रमाणे 2018चे मुंबई हल्ले जे झाले होते 2018मध्ये, तेव्हा सर्वात जास्त जे आतंकवाद्यांना ॲक्सेस मिळाला होता ते आतंकवादी समुद्रमार्गे आले होते. त्यामुळे आपल्याला हा एरिया प्रोटेक्ट करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की एकदम वास्ट किनारपट्टी आपल्या भारताला लाभलेली आहे आणि हे प्रोटेक्ट करणे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने या प्रकारच्या एक्झरसाइजचं खूप महत्त्व वाढून जातं. यानंतरची न्यूज आहे मित्रांनो, पाकिस्तानचे शाहीन 3 क्षेपणास्त्र लॉन्च केलेले आहे सक्सेसफुली. याची टेस्टिंग केलेली आहे पाकिस्तानने शाहीन 3ची. हे फेब्रुवारी 2021चं करंट अफेअर आहे सध्या ही न्यूज. पाकिस्तानने शाहीन 3 क्षेपणास्त्राची हे जे क्षेपणास्त्र मिसाईल आहे ते अणुसक्षम पृष्ठभाग ते पृष्ठभाग सर्फेस टू सर्फेस बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आणि या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे तर ती आहे 2750 किलोमीटर. 2750 किलोमीटरच्या कुठेही कोणत्याही एरियात त्या वर्तुळात हे क्षेपणास्त्र मारा करण्यास कॅपेबल आहे. तर यानंतर हे करंट अफेअरमधली न्यूज आहे आणि याच अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे, ती म्हणजे ईगल 9 किंवा शाहीन 9 हा जो सराव आहे हा सराव कंडक्ट केला गेला पाकिस्तान हवाई दल आणि चीन हवाई दल यांच्या दरम्यान. हा सराव मित्रांनो तेव्हा कंडक्ट करण्यात आला होता चीन आणि पाकिस्तानकडून, जेव्हा चीन आणि भारताचा स्टँड ऑफ चालू होता, म्हणजे सैनिक एकामेकासमोर होते, तेव्हा हा सराव त्यांनी हे केला होता, कंडक्ट केला होता. भारताची काही अजून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, त्यापैकी शौर्य क्षेपणास्त्र, पृथ्वी 1, 2, अग्नी 1, 2 ही जी आहे ही सर्व बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक मिसाईल आहे. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल, काही जणांना माहीत असेल कदाचित, बॅलिस्टिक 2 प्रकारचे मिसाईल असतात, बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल. बॅलिस्टिक मिसाईल कशाला म्हणतो आपण? बॅलिस्टिक मिसाईल त्या मिसाईलला म्हणते, त्या बॅलिस्टिक मिसाईलमध्ये जे इंधन वापरले जाते खूप कमी प्रमाणात लागते ॲज कम्पेअर टू क्रूज मिसाईल. ते का लागते ते आपण जाणून घेऊ. बॅलिस्टिक मिसाईल जे आहे ते एक बॅलिस्टिक मिसाईलची एक ट्रॅजेक्टरी ठरलेली असते, त्या ट्रॅजेक्टरीत ते मारा करते. बॅलिस्टिक मिसाईल जे आहे ते मेनली त्याच टार्गेटसाठी वापरले जातात जे टार्गेट स्टेबल आहेत, जे स्थायी टार्गेट आहेत. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ सांगू शकतो की एखादी सिटी आहे, ह्या सिटीला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर आपण बॅलिस्टिक मिसाईल वापरू ॲज कम्पेअर टू क्रूज मिसाईल. का बॅलिस्टिक मिसाईल वापरणार आहे? या सरफेसवरून लॉन्च केल्यानंतर हे जी ट्रॅजेक्टरी असते बॅलिस्टिक मिसाईल नेहमी याच ट्रॅजेक्टरीत लॉन्च होते. आणि बॅलिस्टिक मिसाईलचा फायदा हा आहे की आपल्याला प्रोपेलंट जे मिसाईल फ्युएल लागते ते खूप कमी प्रमाणात लागते, कारण की बॅलिस्टिक मिसाईल एकदा इथून लॉन्च केल्यानंतर आपल्याला फक्त इथपर्यंतच त्याला प्रोपेलंट म्हणजे इथपर्यंतच त्याला जे आपण इंधन यूज करतो त्याच्या थ्रू इथपर्यंतच पाठवणे गरजेचं असते. त्यानंतरचा जो प्रवास आहे इथून एवढा हा जो प्रवास आहे हा तो पूर्ण ग्रॅव्हिटीच्या मदतीने करतो, म्हणजे त्याला कारणीभूत ग्रॅव्हिटी असते. त्या कारणाने आपण बॅलिस्टिक मिसाईल जास्त प्रेफर करतं कोणतंही देश जर एखादा टार्गेट स्टेबल असेल तर. आणि बॅलिस्टिक मिसाईल जे आहे आणि क्रूज मिसाईल जे आहे ते एकदा लॉन्च केल्यानंतर स्वतःच्या टार्गेटवर लागेपर्यंत त्याला कॉन्स्टंटली इंधनाचा सपोर्ट आवश्यक असतो. त्याला कॉन्स्टंटली इंधन पाहिजे आणि ते खूप फास्ट त्या टार्गेटवर जातं. त्यात ग्रॅव्हिटीचा कोणताही रोल येत नाही. मित्रांनो या कारणाने हे जे प्रोपेलंट आहे या कारणाने ह्या ज्या मिसाईलची रेंज आहे हे जास्तीत जास्त 300 किलोमीटर असते, जे क्रूज मिसाईल आहे. आणि बॅलिस्टिक मिसाईलची रेंज आपण सांगू शकतो, बॅलिस्टिक मिसाईलची रेंज जे आहे ते जवळपास 300 ते 12,000 किलोमीटरपर्यंत राहू शकते. म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल एवढं इफेक्टिव्ह मिसाईल राहू शकते. आणि जे आपण आधी बघितलेलं आहे पाकिस्ताननं लॉन्च केलं तर त्याची रेंज आहे समथिंग 2700 समथिंग आहे. किती आहे? 2750 आहे. तर याची रेंज एवढी असते. आणि अजून तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईलच्या डिफरन्समध्ये, की कोणतं असं मिसाईल आहे जे अर्थचं ॲटमॉस्फिअर क्रॉस करून वर जाऊन डबल वापस त्याच्यातच येतो? तर त्याचा आन्सर आहे बॅलिस्टिक मिसाईल. कारण की सपोज हा जर अर्थ सरफेस असेल, इथं एक टार्गेट आहे, इथं एक टार्गेट आहे, ठीक आहे, हे अर्थ ॲटमॉस्फिअर आहे.
हे जर मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल असेल तर या टार्गेटला मारण्यासाठी बॅलिस्टिक मिसाईलला वर लॉन्च करावे लागेल आणि इथं प्रोपेलंट इथं फ्युएल खतम झाल्यानंतर ते ग्रॅव्हिटीने इकडे पडेल, म्हणजे हे क्रॉस करेल एअरच्या ॲटमॉस्फिअरला बॅलिस्टिक मिसाईल. त्यामुळे आणि क्रूज मिसाईलच्या बाबतीत असं होत नाही, कारण की क्रूज मिसाईल आपण डायरेक्ट फायर करतो. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो, बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईलच्या डिफरन्सचा. यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे डेझर्ट नाईट 2021 सराव. हा जो सराव आहे तो भारतीय हवाई दल, इंडियन एअरफोर्स आणि फ्रेंच हवाई दल आणि स्पेस फोर्सने द्विपक्षीय हवाई सराव आयोजित केला आहे. कुठे आयोजित केला? जोधपूर एअरफोर्स स्टेशनवर. कोणता? डेझर्ट नाईट 21 हे नाव लक्षात ठेवा. आणि हे दोन जे देश आहे भारत आणि फ्रेंच, हे दोन देश लक्षात ठेवायचे. त्यानंतर हा सराव का महत्त्वाचा आहे तर या सरावामध्ये भारत आणि फ्रेंचचे दोन्हीही कंट्रीचे राफेल सहभागी होते. फक्त भारताचंच राफेल नव्हतं तर फ्रेंच लोकांनी सुद्धा त्यांचं राफेल सहभागी केलं होतं. त्याचबरोबर भारत आणि फ्रान्समधील अजूनही काही संरक्षण सराव आहे, ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पहिला आहे वरुण, हा नौदलासाठी केला जातो. दुसरा आहे गरुड, हा हवाई सराव आहे. तिसरा आहे शक्ती, हा लष्करी सराव आहे. इथं मित्रांनो हे तर तुमच्या लक्षात राहील, वरुण हा नौदलासाठी आहे आणि गरुड जो आहे, गरुडवरून आपल्याला लक्षात येऊ शकते की हवाई आहे म्हणून. परंतु शक्ती जे आहे हा पॉईंट लक्षात ठेवाल, कारण की हे शक्तीने ज्या सराव, असे खूप सारे सराव आहेत ज्यांचा शेवट शक्ती या शब्दाने होतो, त्यामुळे शक्ती सरावामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. तर तुम्ही अजून एक छोटी 5 रुपयाची नोट लक्षात ठेवा, ती म्हणजे गगनशक्ती जे आहे हा जो सराव आहे तो भारतीय वायुसेनेद्वारे आयोजित केला जाते संपूर्ण हिंदी महासागरात. या संपूर्ण हिंदी महासागरात फक्त भारतीय सेनेद्वारेच आयोजित केल्या जाते. का आयोजित केल्या जाते? कारण की त्यांचे हवाई वर्चस्व जे आहे ते दाखवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर गरुड शक्ती आहे. गरुड शक्ती जो आहे हा संयुक्त सराव, लष्करी सराव आहे, जो भारत आणि इंडोनेशियाचा मधला सराव आहे. हा सराव मित्रांनो भारत आणि इंडोनेशियामध्ये कंडक्ट केला जाते. त्यानंतर मित्रशक्ती हा जो सराव आहे तो भारत आणि श्रीलंकेमधला सराव आहे. हे नाव जे आहे ते लक्षात ठेवा. यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे S-400 क्षेपणास्त्र प्रणाली. ही न्यूज मित्रांनो आय थिंक फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये खूप न्यूजमध्ये होती ही बातमी, आणि आता ही सध्या, कारण S-400 खूप न्यूजमध्ये आहे, कारण की आपण 2018 मध्ये आपण याची भारताने डिलिव्हरी घेतली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये न्यूजमध्ये असण्याचं कारण हे आहे की आपला जो चायनासोबत स्टँड ऑफ होता तेव्हा चायनाने भारताच्या विरुद्ध ही सिस्टीम डिप्लॉय केली होती S-400. आणि सध्या सुद्धा हा टॉपिक न्यूजमध्ये आहे. ते न्यूजमध्ये असल्याचे कारण हे आहे की आता भारताने जे रशियासोबत डील केली आहे त्याची डिलिव्हरी जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा खूपदा न्यूजमध्ये आलेला आहे. तर हा मुद्दा काय आहे, S-400 मिसाईल सिस्टीम काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊ. ही जी सिस्टीम आहे ही पृष्ठभागावरून सरफेस टू एअर मारा करणारी मिसाईल सिस्टीम आहे. यात मित्रांनो टोटल हे जे सिस्टीम आहे या जवळपास 4 सिस्टीम भारताने खरेदी केलेल्या आहे. याच्या एका सिस्टीममध्ये 4 ट्रकांचा समावेश असतो. हा जो टॉपिक आहे S-400 या टॉपिकवर खूप डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला खाली लिंकमध्ये मिळून जाईल, याच चॅनलवर आहे. ही जी सिस्टीम आहे ही रशियाने डिझाईन केलेली प्रणाली आहे. SAM ही सिस्टीम आहे आणि USA विकसित जे टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम आहे, त्याला शॉर्ट म्हणजे थाळ म्हटल्या जाते, त्या सिस्टीमपेक्षाही S-400 खूप प्रगत सिस्टीम आहे. कशा प्रकारे प्रगत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. मित्रांनो थाळ जी आहे अमेरिकेची, फॉर एक्झाम्पल हा ट्रक असेल, थाळ जी सिस्टीम आहे अमेरिकेची ही फक्त आपल्याला हॉरिझॉन्टली लॉन्च करता येते. म्हणजे थाळ सिस्टीमचं जे सिस्टीम आहे ती अशा प्रकारे लॉन्च करता येते. इथं तुमचे वॉरहेड राहतात थाळचे. आणि S-400 ही जी सिस्टीम आहे
हे सिस्टीम मित्रांनो तुम्हाला व्हर्टिकली लॉन्च करण्यात येते. व्हर्टिकली लॉन्च करू शकतो आपण S-400ला. याचा फायदा असा होतो, या सिस्टीममधून मिसाईल व्हर्टिकली लॉन्च केल्यामुळे आपलं टार्गेट कुठेही असो, एक तर ट्रकच्या समोर असो की कुठेही कोणत्याही डायरेक्शनला असो, 360 कोणत्याही डायरेक्शनला ही सिस्टीम त्या टार्गेटला टॅकल करू शकते इझिली. त्या विरुद्ध ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम फक्त याच्या समोर जे टार्गेट आहेत त्याच टार्गेटना हे करू शकते, त्याच टार्गेटवर फोकस ठेवू शकते. याचं सर्वात मोठं नुकसान काय आहे, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जेव्हा युद्धाची स्थिती असते तेव्हा टाईमला खूप जास्त महत्त्व असतं आणि अशात आपल्याला आपलं जर टार्गेट या ट्रकच्या मागं कुठंतरी असेल तर हा ट्रक पूर्ण फिरवून या टार्गेटवर नेम घेणं हे खूप कठीण काम होऊन जातं ॲज कम्पेअर टू S-400 पेक्षा. ठीक आहे, हाच या सिस्टीमचा फरक आहे. आणि त्याचबरोबर जे मिसाईल लॉन्च केलं जातं त्याची कॉस्टसुद्धा थाडपेक्षा S-400मध्ये खूप कमी आहे. त्यामुळे सुद्धा आपण S-400 प्रेफर करू शकतो. ही मित्रांनो ही जी सिस्टीम आहे सर्व प्रकारच्या हवाई लक्ष्यांना व्यस्त ठेवू शकते. त्यात कोणकोणते हवाई लक्ष्य येतात, विमान, UAV, मानवरहित हवाई वाहने, ड्रोन, त्याला आपण म्हणतो बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रे, जे आपण मागं बघितलेलं आहे. अशा प्रकारच्या सर्व लक्ष जे आहे, सर्व जे टार्गेट आहेत त्यांना व्यस्त ठेवू शकते ॲट अ टाइम. ही प्रणाली 100 हवाई लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि त्यापैकी 6 एकाच वेळी व्यस्त ठेवू शकते. 6 जे टार्गेट आहे ते एकाच वेळी 6 टार्गेटवर लक्ष ठेवून त्याला एलिमिनेट करू शकते, इतकी कॅपॅसिटी या प्रणालीमध्ये आहे. त्यानंतर ही जी डील आहे ऑक्टोबर 2018मध्ये भारताने रशियासोबत साईन केली होती, जवळपास $5.43 अब्ज US आणि याची 2018मध्ये साईन केली होती, परंतु याची पहिली डिलिव्हरी येणार आहे आत्ता जानेवारी 2022मध्ये. आपण किती मागवल्या आहेत S-400 रशियाकडून, तर 4 सिस्टीम मागवलेल्या आहेत. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन. हे जे वेपन आहे हे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तयार केलेलं आहे. इंडिजिनियसली तयार केलेलं आहे, म्हणजे यात कोणत्याही प्रकारचं फॉरेन मटेरियल वापरलेलं नाही आहे. हे वेपन कशा प्रकारे काम करतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने जे HAWK-1 जेट तयार केलेलं आहे, या जेटमध्ये या वेपनला लोड केलं जातं आणि हे वेपन जे आहे हे जे सरफेस एरियावर जे टार्गेट आहेत त्यांना एलिमिनेट करू शकते असं आपण म्हणू शकतो. आणि हे ओडिसामध्ये सक्सेसफुली टेस्ट फायर केलं गेलं. कोणत्या विमानावर लादलं गेलं होतं, कोणत्या जेटवर लादलं गेलं होतं, तर HAWK-1 जेटवर. हे शस्त्र जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. नक्कीच आहे, जे लक्ष्य डिझाईनवर असतात, फॉर एक्झाम्पल जे लक्ष जमिनीवर असतात त्या लक्ष्यांवरच स्पेशल हल्ला करण्यासाठी याला डेव्हलप करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण ट्रेनिंग कॅम्प म्हणू शकतो, त्याचप्रमाणे एअर स्ट्रिप म्हणू शकतो. अशा प्रकारचे जे टार्गेट आहेत त्या टार्गेटला एलिमिनेट करण्यासाठी, त्या टार्गेटला तिथून हटवण्यासाठी आपण या शस्त्राचा उपयोग करू शकतो. आणि हे जे आहे, हे शस्त्र जे आहे 125 किलोग्राम दर्जाचे स्मार्ट शस्त्र आहे आणि याची रेंज 100 किलोमीटर आहे. म्हणजे आपण टार्गेट 100 किलोमीटर जरी दूर असलं तरी त्याला इझिली आयडेंटिफाय करून एलिमिनेट करू शकतो. यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे ट्रोपेक्स 2021. मित्रांनो हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा, हे लक्षात ठेवा, सर्वात मोठा द्विवार्षिक थिएटर लेवल ऑपरेशनल रेडीनेस एक्झरसाइज ट्रोपेक्स 2021 सराव आहे. जानेवारी 2021ला याची सुरुवात झाली आणि जवळपास तो फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत चालला. ठीक आहे, या सरावाची थीम होती या वर्षीची युद्धासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि एकसंघ शक्ती. ही थीम लक्षात ठेवा, ही परीक्षेत विचारू शकते. यात सहभागी जे आपले स्टेक होल्डर्स होते त्यामध्ये भारतीय नौदल, तटरक्षक दल, 13 किनारी राज्याचे सागरी पोलीस आणि केंद्रशासित प्रदेशांसह सागरी क्षेत्रातील इतर भागधारक, ज्यांना आपण स्टेक होल्डर्स असं म्हणतो, इत्यादी या एक्झरसाइजमध्ये इन्क्लूड होते. या सरावाची मुख्यतः 3 उद्दिष्ट होती. ती पहिली म्हणजे हिंदी महासागरात पीस आणि स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्यास प्रोत्साहन देणे.
दुसरी होती कोस्टल डिफेन्स सेटअप तयार करणे, व्यवस्थित प्रॉम्प्ट कोस्टल डिफेन्स सेटअप म्हणू शकतो आपण त्याला, कारण की आपण 26/11 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आपली कोस्टल जी सेना आहे, कोस्टल जी फोर्सेस आहेत त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने आपण ही एक्झरसाइज लॉन्च केली होती. आणि त्याचबरोबर मित्रांनो, दर 2 वर्षांनी आपण जेवढ्या डेव्हलपमेंट केल्या आहेत त्या डेव्हलपमेंटची लढाई करण्याची तयारी किती आहे, त्या किती मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह राहू शकतात ते सुद्धा चेक करण्यासाठी आपण ह्या एक्झरसाइजचा उपयोग करू शकतो. या एक्झरसाइजद्वारे आपण इझिली ते आयडेंटिफाय करू शकतो. यानंतरची न्यूज आहे 3 नवीन फायटर जेट्स विकत घेण्याचे ठरवलेले आहे संरक्षण मंत्रालयानं. ते 2026 पर्यंत ऑपरेशनल होणार आहेत. त्यातले 2 जे आहेत ते आपण हवाई दलाला देणार आहेत आणि 1 नौदलाला देणार आहेत. हवाई दलाला जे देणार आहेत ते लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट MK2 सेकंड आवृत्ती आहे आणि ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे मध्यम प्रगत लढाऊ विमान जे आहे, हे जे 2 विमान आहेत ते आपण हवाई दलाला देणार आहेत. आणि त्यानंतरचं एक जे आहे ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर जेट, ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर जेट हे जे आहे ते आपण नौदलाला देणार आहेत. हे नावं लक्षात ठेवा फक्त, हवाई दलाला कोणते देणार आहेत, कोणते 2 आणि नौदलाला कोणतं देणार आहेत. त्यानंतरचं आहे, ही खूप महत्त्वाची न्यूज आहे, एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन. हे जे इंजिन आहे, हे जे प्रोपल्शन सिस्टीम आहे, हे नवीन डेव्हलप केलेली आहे DRDOने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने भारतात. हे सिस्टीम काय आहे मित्रांनो, ही सिस्टीम जी आहे ती मेनली जे सबमरीन असतात, जे डिझेलवर ऑपरेट करतात, मेनली त्या सबमरीनमध्ये यूज केल्या जाते. तर याचा फायदा काय आहे, याचा आपण कसा यूज घेऊ शकतो ते आपण पाहूया. हा स्वतंत्र प्रणोदन म्हणजे इंडिपेंडंटली प्रोपल्शन AIP प्रणाली टेस्ट केली आहे आणि ती सक्सेसफुल सुद्धा ठरलेली आहे. पाणबुड्या ज्या असतात त्या मूलतः 2 प्रकारच्या असतात, कन्व्हेन्शनल आणि न्यूक्लिअर. त्यापैकी ही जी सिस्टीम आहे ही कन्व्हेन्शनल पाणबुडीत यूज केल्या जाणार आहे. मित्रांनो, न्यूक्लिअर पाणबुडीला ऑपरेट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आवश्यक असते आणि इलेक्ट्रिसिटी ही जी आहे ही न्यूक्लिअर सबमरीन जर असेल तर न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टरवर ती काम करते, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टरद्वारे ती इलेक्ट्रिसिटी गेन करते, त्या सबमरीनची इलेक्ट्रिसिटीची गरज भागवते. परंतु ज्या कन्व्हेन्शनल आपण म्हणू त्याला पारंपरिक ज्या पाणबुड्या असतात, ज्या जुन्या आहेत आणि भारतात ज्या पारंपरिक कन्व्हेन्शनल पाणबुड्या कार्य करत आहेत, त्या ज्या पाणबुड्या आहेत त्या पूर्णपणे डिझेल इंजिनवर ऑपरेट करतात. म्हणजे डिझेल इंजिनचा यूज केला जातो तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि अशा ज्या पाणबुड्या आहेत त्यांना दर दिवशी ते डिझेल इंजिनमध्ये समजा हे जे डिझेल आहे त्याचं व्यवस्थित कंबशन होण्यासाठी सी सरफेसवर येणं गरजेचं असतं. कशासाठी? ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करासाठी, कारण की ऑक्सिजन जर ॲब्सॉर्ब केला पाणबुडीनं तरच ते कंबशनला सपोर्ट करणार आहे डिझेलच्या. परंतु या सिस्टीममध्ये काय होणार आहे, एअर इंडिपेंडन्स प्रोपल्शन सिस्टीममुळे आपल्याला जे दररोज या लागत होतं सरफेसवर ऑक्सिजनसाठी ते बॅरियर जे आहे ते आपण पूर्णपणे एलिमिनेट करून आता आपल्याला फक्त हप्त्यातून एकदा सरफेसवर येण्याची गरज राहिलेली आहे या सिस्टीममुळे. त्यामुळे ही सिस्टीम फार महत्त्वाची आहे आणि हे DRDOद्वारे केलेलं सर्वात महत्त्वाचं इन्व्हेन्शन आहे यावर्षीचं. त्यानंतर हे आपण पॉईंट बघितलेला आहे, पारंपरिक पाणबुड्या डिझेल इलेक्ट्रिक इंजिन वापरतात, ज्यासाठी त्यांना जवळजवळ दररोज डेली बेसिसवर पृष्ठभागावर जाणे आवश्यक आहे इंधन ज्वलनासाठी, वायुमंडलीय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन मिळवण्यासाठी. जे आपल्या इंधनाचं कंबशन होण्यासाठी जो ऑक्सिजन जरुरी असतो तो समुद्रात मिळत नाही, त्यामुळे त्यांना वारंवार सरफेसवर यावं लागत होतं आधी. परंतु या इन्व्हेन्शनमुळे आपण ते म्हणजे एलिमिनेट केलेली आहे. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे वाळवंट ध्वज सराव 6 UAE. हा जो सराव आहे या सरावात भारतीय हवाई दलाने, इंडियन एअरफोर्सने प्रथमच या सरावात भाग घेतलेला आहे. या सर्वात प्रथमच भाग घेतलेला आहे. होस्ट कंट्री कोणती आहे? ऑब्वियसली UAE. या सर्वाचे उद्दिष्ट आहे मित्रांनो ऑपरेशनल एक्सपोजर प्रदान करण्यासाठी स्टिम्युलेटेड एअर कॉम्बॅट ऑपरेशन्सचे वातावरण प्रोव्हाइड करणे. ज्या देशांनी या सर्वात भाग घेतलेला आहे त्यांना असं स्टिम्युलेशन करून दाखवणे की कशा प्रकारे कॉम्बॅट आपण परफॉर्म करू शकतो, त्याबद्दल क्लिअरिटी येण्यासाठी हा जो सराव आहे तो वाळवंट ध्वज ऑर्गनाईज करण्यात आला होता UAE द्वारे. त्यात भारताचा सुद्धा समावेश होता. भारताच्या व्यतिरिक्त त्यामध्ये UAE ऑब्वियसली असणारच आहे, होस्ट कंट्री सुद्धा तोच आहे. त्यानंतर
भारताचे हवाई दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, फ्रान्स, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि बहरीन इत्यादी देशांचा समावेश आहे. या सरावात मित्रांनो भारताचे जवळपास 9 विमानं सहभागी झाले होते. त्यापैकी 6 हे नाव लक्षात ठेवता, Su-30 MKI, 2 C-17 ग्लोबमास्टर आणि एक होतं IL-78 टँकर विमान. अशा प्रकारचे जवळपास 9, 6, 7, 8 आणि 1, 9 अशा प्रकारचे जवळपास 9 विमान समाविष्ट झाले होते. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे वज्रप्रहार सराव. हा जो सराव आहे तो भारत आणि USA दरम्यान घेण्यात येतो आणि यावर्षी हा जो सराव आहे तो हिमाचल प्रदेशात घेण्यात आला होता. हिमाचल प्रदेशात घेण्यात आला होता आणि हा सराव मित्रांनो अल्टरनेटिव्हली कंडक्ट केला जातो. म्हणजे एक वर्ष जर अमेरिकेत होत असेल तर दुसऱ्या वर्षी भारतात होतो. यावर्षी भारतात झालेला आहे हिमाचल प्रदेशात. तर 2022 मध्ये हा अमेरिकेत होईल, अमेरिकेच्या कोणत्याही एका ठिकाणावर होईल. ही या सरावाची 10वी आवृत्ती आहे. याआधी 11वी आवृत्ती आहे. याआधी वज्रप्रहारची 10वी आवृत्ती सिॲटल USA येथे झाली होती 2019 मध्ये. हे लक्षात ठेवा कुठे झाली होती USA मध्ये. तर आणि यानंतर USA सह भारताचे इतर कोणकोणते सराव आहेत तर युद्ध अभ्यास ही आर्मीसाठी आहे. त्यानंतर कोप इंडिया वायुसेनेसाठी आहे. लाल ध्वज त्याला आपण रेड फ्लॅग एक्झरसाइज म्हणतो, तो USAचा बहुपक्षीय हवाई व्यायाम आहे. तो फक्त भारतासोबत नाही, त्यात खूप सारे अजूनही पक्ष सामील आहेत. त्यानंतर मलाबार एक्झरसाइज ही तुम्हाला माहीतच असेल, हा त्रिपक्षीय नौदल सराव आहे जो भारत, USA आणि जपान या 3 कंट्रीच्या मधात कंडक्ट केला जातो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिक्युरिटीशी रिलेटेड जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचे करंट अफेअर डिस्कस केले. यानंतरचे करंट अफेअर जे आहे ते एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या करंट अफेअर मी व्हिडिओ बनवेल, तो 1-2 दिवसात येऊन जाईल. आणि मी अजून एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्सची. त्याच मी मंथ वाईज पॉलिटी आणि गव्हर्नन्सचे जे महत्त्वाचे MCQ, जे महत्त्वाचे न्यूज आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. त्याचे 2 एपिसोड म्हणजे जानेवारीचा 1 लेक्चर आणि फेब्रुवारीचं 1 लेक्चर ते मी ॲपवर अपलोड केलेलं आहे. करंट अफेअरमध्ये मोहित सर या कॉलममध्ये तुम्हाला ते लेक्चर मिळून जाईल. आणि त्याचे जे बाकीचे लेक्चर आहेत ते तुम्हाला डे बाय डे म्हणजे तुमचे तसेच मी प्रत्येक दिवशी एक कव्हर करत जाईल, जेणेकरून तुमचे परीक्षेच्या आधी ते पूर्ण टॉपिक एकदा प्रिपेअर होऊन रिवाईज सुद्धा झाले पाहिजे. त्याचबरोबर हा सुद्धा टॉपिक घेणार आहे, हा सुद्धा रिवाईज झाला पाहिजे याच अनुषंगाने घेईल. याचे जे बाकीचे लेक्चर आहेत ते सुद्धा लवकरच घेईल. आणि ठीक आहे, आजच्या व्हिडिओत काही इम्प्रूव्हमेंट लागल्या, तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या करंट अफेअरसोबत. जय हिंद.